माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान या अभियानाच्या सुरुवातीला अभियान सुरू करण्याला आता काही दिवसांचा अवधी राहिलेला आहे। 17 सप्टेंबरला आपण या अभियानाची सुरुवात करतोय आणि या अभियानाची पूर्वतयारी म्हणून आज राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषदेचे सीओ, सगळ्या पंचायत समितीचे बीडीओ, ॲडिशनल सीओ असतील, डेप्टी सीओ असतील आणि काही ग्रामसेवक, काही सरपंच अशा सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि सरपंचाचं प्रशिक्षण आजच्या दिवशी आपण ग्रामविकास खात्याच्या मार्फत ठेवलं होतं। आणि हे अभियान पुढे घेऊन जाण्यासाठी कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे याचा प्रशिक्षण आज या ठिकाणी झालं। आणि एक समृद्ध गाव बनवण्याचा जो संकल्प आपल्या सरकारचा आहे, खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे, त्या अनुषंगानं या संकल्पनेला बळ देणे आणि या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं आणि गावखेड्यातल्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या मजबूत करणं त्या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे। आणि यातून या गावातील सर्वोत्तम ग्रामपंचायत, सर्वोत्तम शाळा, सर्वोत्तम अंगणवाडी, सर्वोत्तम स्मशानभूमी, सर्वोत्तम रस्ते, सर्वोत्तम कचराची व्यवस्था करणारं गाव, गावात वृक्ष लागवड करणारं गाव, असे अनेक उद्दिष्ट आपण गावासमोर ठेवलेली आहेत। आणि गावाच्या मध्ये एक विकासाची निकोप अशी स्पर्धा या निमित्तानं आपण राज्यभर निर्माण करतोय आणि एक चळवळ स्वरूपात हे काम व्हावं आणि हे काम होत असताना लोकसहभागही तेवढाच ताकदीचा असावा म्हणून हे अभियान एक चळवळ स्वरूपात पुढे लोकांच्या समोर गेलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आम्ही आता चालू केलेलं आहे। त्यातील पहिला टप्पा जो आहे, आज राज्यस्तरीय प्रशिक्षण आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि बहुतांश राज्यातील सगळे सीईओ आणि सगळे अधिकारी या प्रशिक्षणाला उपस्थित होते। यानंतर पुढच्या टप्प्यातलं प्रशिक्षण जिल्हा स्तरावर होईल, जिल्हा स्तरावरून ते प्रशिक्षण तालुका स्तरावर होईल आणि त्यानंतर ते ग्राम पंचायत स्तरावर होईल आणि मग हे सगळं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर याची सुरुवात 17 सप्टेंबरला या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आहे आणि मोदीजी आपला वाढदिवस हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा करतात। त्याच अनुषंगानं महाराष्ट्र सरकार या अभियानाचं सुरुवात करेल आणि हे अभियान 90 दिवसाचं अभियान आहे। 90 दिवसाचं 90 दिवसामध्ये ही विकासाची स्पर्धा गावागावामध्ये या निमित्तानं होईल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सगळं केलं जातं असं एक आरोप पण होतं, कारण आता गाव लेवलला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असं काय आहे का? ते आपल्याला मी सांगू इच्छितो की निवडणुका ह्या आत्ता होत आहेत किंवा त्याची प्रक्रिया चालू झाली असेल। या अभियानाची घोषणा आपण जवळजवळ 6 महिन्यापूर्वीच केलेली आहे, जेव्हा मी ग्रामविकास खात्याचा अधिकार स्वीकारला आणि त्याचवेळी आपण या अभियानासंदर्भातली भूमिका आपली मांडलेली आहे आणि मला वाटतं ती योजना आदरणीय विभागाचे सचिव एकनाथजी ढवले साहेबांनी ती तयार केलेली आहे आणि त्याचा राज्याच्या बजेटमध्ये अनाउन्समेंट झालेली आहे। त्याच्या अनुषंगाने आता GR पण निघालेले आहे, स्पर्धेचं प्रारूप पण तयार झालेलं आहे आणि हे कुठल्या निवडणुकीसाठी नाही, सातत्यानं चालणारी ही प्रक्रिया आहे। पहिल्या वर्षी 20% गावांची निवड या स्पर्धेसाठी होईल, 100% गावं सहभाग घेतील, 20% गावांची निवड होईल आणि प्रतिवर्षी 20%, या हिशोबाने 5 वर्षात 100% गावांचा स्पर्धात्मक सहभाग या निमित्तानं याच्यामध्ये होईल। निवडणुकीला या विकासाच्या प्रक्रियेला जोडणं हे मला वाटतं योग्य नाही। अशा प्रकारची अभियान ग्रामविकास खात्याने वारंवार काही वर्षांमध्ये राबवली
त्याच्यातलं फक्त एकदा स्पर्धेचं स्वरूप संपलं की त्याच्यात सातत्य राहतं आणि मग ते त्याच्यामध्ये परत मग बाकीच्या गोष्टी होतात आणि ते मागं पडतं. नंतर परत तेच अभियान पण नवीन नाव देऊन पुढे आणलं जातं. याचं काय वेगळं वैशिष्ट्य आहे? नाही, याचं वेगळं वैशिष्ट्य हे आहे की या योजनेचा मूळ जो गाभा आहे तो शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारं गाव. एक समजून आपण घ्या की आता आम्ही राज्याला 30 लाख घरकुलांचं उद्दिष्ट आलेलं आहे आणि हे उद्दिष्ट जेव्हा आपण पुढे घेऊन जातो तेव्हा ते उद्दिष्ट वेळेत पूर्ण झालं पाहिजे. घरं लोकांची बांधून तयार झाली पाहिजे. आमचं पहिलंच यश आहे की 3 महिन्यामध्ये 100% घरकुलाचं उद्दिष्ट पूर्ण करणारं गाव, 100% आयुष्यमान भारतचं कार्ड असणारं गाव. कारण आयुष्यमान भारतचं कार्ड असेल तर त्या गावातल्या त्या लोकांना सहज 5 लाखापर्यंत उपचार मोफत होतील. गावातली सर्वोत्तम स्मशानभूमी, गावातली सर्वोत्तम स्कूल जे डिजिटल आहे, सोलर आहे, कंपाऊंड आहे, आतल्या मुलांची व्यवस्था चांगली आहे, त्या ठिकाणी शाळेच्या बाजूनं झाडं लावलेली आहेत. स्मशानभूमीच्या बाबतीतलं असेल तर सर्वोत्तम स्मशानभूमी, त्या स्मशानभूमीला शेड आहे, वेटिंग शेड आहे, रस्ता चांगला आहे, रात्री अपरात्री लाईटची व्यवस्था आहे. या सगळ्या क्रायटेरिया ज्या स्पर्धेमध्ये ठेवलेल्या आहेत आणि हे गाव, ही स्पर्धा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा गाव समृद्ध झालेलं गाव आपण बघाल विकासाच्या दृष्टीनं. या संस्थांना बळकटीकरण मिळालेलं यातून दिसेल आपल्याला. हे सगळे 90 दिवसातच करायचं, हे सगळं 90 दिवसामध्ये करायचं. आता ज्या तुम्ही राज्य सरकार काय त्यांना देणार, काय करावं? योजना मुळात लोकसहभागाची आहे. राज्य सरकार तर या योजना सगळ्या राज्य सरकार केंद्र सरकारच्या आहेत. याची प्रभावी अंमलबजावणी करणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. जेव्हा सगळ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल तेव्हा साधारण 60 ते 65% गावचं काम संपेल. राहिला विषय 35% कामाचा, तो आपण या अनुषंगानं काही लोकसहभागींना, काही शासनाच्या मार्फत, काही नवीन योजनांच्या मार्फत आपण करतो. आता मी तुम्हाला खास करून सांगेन की शाळेला कंपाऊंड झालं पाहिजे म्हणून लोक आमदार खासदारांच्याकडे येतात, हे पडी मारतात. आता नवीन एक आमच्या काही अधिकाऱ्यांनी एक संकल्पना पुढे आणली की मनरेगातनं शाळेचं कंपाऊंड करतात आणि आता प्रत्येक तालुक्यामध्ये 10, 15, 20, 40, 50, 100 काही काही तालुक्यामध्ये 150 शाळांची कंपाऊंड ही आता मनरेगातनं झालेली आहे. त्यामुळे या योजनांचं मुख्य जे आहे ते अभिसरण झालं पाहिजे, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, हा मूळ याचा गाभा आहे. नाही, आता ज्या काही योजना आहेत आता याच्यामध्ये फंडिंगचा विषय ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी आपण एक आता जिल्हा स्तरावर डीपीसीचे फंड असतील, तुमचे अगदी जनसुविधा असतील, नागरी सुविधा असतील किंवा इतर स्मशानभूमी योजना असतील, याच्यामध्ये सध्या लोकसभा किती आहे? आता सध्या परिस्थिती आहे की आमदारांची लिस्ट येते ती मंजूर होते, टप्पे पाडले जातात, लोकसहभागीच्यात घेतलाच जात नाही, लोकांच्या ग्रामपंचायतीची मागणी मान्य केली जात नाही. इव्हन एवढंच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडीला आता जरी प्रशासक असले तरी कायद्याप्रमाणे त्याची मान्यता घेऊन यादीची शिफारस करून त्याच याद्या मंजूर करायच्या असतात, त्याचा सुद्धा विचार होत नाही. पण लिगली डीपीसीच्या बैठकांमध्ये कामं मंजूर होतात. त्याच्यात लोकांचा सहभाग कधी निर्माण होणार आणि त्याला कामं कधी मिळणार लोकांना? कारण लोकांची प्रायोरिटी आहे, प्रत्येक गावाची प्रायोरिटी आहे, ती प्रायोरिटी याच्यात पुढे दिसणार आहे का? त्याच्यासाठी आपण काही बंधनकारक काही गोष्टी करणार आहोत का? 100% आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, लोकप्रतिनिधी पण जनतेतून निवडून आलेला असतो. लोकप्रतिनिधी कामं जे सुचवतो तो व्यक्तिगत कुणाच्या घरी सुचवत नाही, ती कामं तो गावाच्या हिशोबानं गावाच्या मागणीनुसार लोकप्रतिनिधी कामं सुचवत असतो. डीपीसीमध्ये जो अधिकार डीपीडीसी सदस्य आणि लोकप्रतिनिधी यांना असला तरी कामं ही गावातल्या जनतेनं किंवा गावातल्या लोकप्रतिनिधींचीच मागणी असते, त्या अनुषंगानं कामं मंजूर होत असतात. आणि बाकी जो विषय राहिला लोकसहभागाचा विषय राहिला, मुळात मी आपल्याला हेच सांगितलं, कुठलंही काम जर शासनाने मंजूर केलं इथपर्यंत ठीक आहे, काम होतं हे ठीक आहे, जोपर्यंत त्या कामाविषयी गावातल्या जनतेला आत्मीयता निर्माण होत नाही तोपर्यंत लोकसहभाग होत नाही. मूळ जो विषय आहे की आपल्या गावात आलेल्या कामाबद्दल, होत असलेल्या कामाबद्दल गावातल्या जनतेला त्याचा अवेअरनेस आला पाहिजे, ते काम आपलं वाटलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने ही लोकसहभागाची चळवळ आपण उभी करतो. हे गावाच्या विकासाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी असतील, गावात झाडं लावली पाहिजे हा विषय असेल, गाव स्वच्छ असलं पाहिजे हा विषय असेल, स्वतःचं घरच स्वच्छ असलं पाहिजे, घराचं पटांगण स्वच्छ असलं पाहिजे, हे सातत्याने राबवतो आपण वेगवेगळ्या अनुषंगानं. आता ह्या सगळ्या योजना आपण एकत्र केलेल्या आहेत आणि एकत्र करून ही नवीन योजना, आता वेगळी योजना करायची आवश्यकता नाही आहे. स्वच्छतेची वेगळी असेल किंवा अन्य दुसरी वेगळी असेल, योजनांच्या अंमलबजावणीची वेगळी असेल असं नाही. सगळ्या योजनांचे प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी हे आपण मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान
आपण आणलंय आणि त्यातून आपण हा बदल दिसाल. आपण यामध्ये गावातल्या सगळ्या सेवाभावी संस्था असतील, सत्संग असेल, तरुण मंडळ असतील, गणेशोत्सव मंडळ असतील, बचत गट असेल, या सगळ्यांचा सहभाग आपण याच्यात घेणार आहे आणि सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपण विकासाचा दृष्टिकोन पुढे जाणार आहे. माझा उद्देश आहे की महत्वाचा उद्देश आहे की ग्रामपंचायती आपण ग्रामपंचायतीला काही प्रमाणात कामं घेत होतो, त्यांचा सहभाग घेत होतो. आता ग्रामपंचायती ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाजूला करून आता क्लबिंग टाईप जे काही नवीन सुरू झालंय, टेंडर काढणे, क्लबिंग टाईप योजना आणणे, क्लस्टर करणे, तर ह्याच्यातून गावाचा सहभागाला किती स्कोप मिळेल? बिलकुल, तुम्ही जो विषय सांगितला क्लबिंगचा विषय जो आहे, कुठलाही ग्रामपंचायतीचं काम क्लबिंग करून केलं जात नाही. पहिला विषय, ग्रामपंचायतीला पहिल्यांदा सक्षम करण्याचा निर्णय घेत असताना ग्रामपंचायतीला डायरेक्ट फंड्स द्यायची व्यवस्था झाली. आज छोट्या छोट्या ग्रामपंचायतीला 5-5, 7-7, 8-8, 10-10 लाखाचा 15 लाखाचे फंड्स डायरेक्ट येतात आणि त्याचे सगळे अधिकार ग्रामपंचायतीला राहतात. पंचायत समितीचे फंड्स पंचायत समितीत येतात, त्याचे अधिकार पंचायत समिती सदस्यांना राहतात आणि जिल्हा परिषदेचे फंड जिल्हा परिषदेत येतात, त्याचे अधिकार जिल्हा परिषदेला राहतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदाराचे विषय वेगळे असतात, त्यांना त्यांचे अधिकार राहतात. पण ग्रामपंचायत सक्षम करण्याच्या दृष्टीने आता जो मोदीजींनी नवीन धोरण अवलंबलं, आज डायरेक्ट आपण बघतो की लाभार्थीच्या खात्यावर पैसे चालतात. डायरेक्ट जो केंद्राचा पैसा आहे तो डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या अकाउंटवर येतो आणि ग्रामपंचायतीला तो खर्च करण्याचा पूर्ण अधिकार असतो. त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करायचा विषय येत नाही. ग्रामपंचायतीचा प्लॅन तयार होतो आणि प्लॅनमधल्या प्रायोरिटी कामाला घेतलं जातं. त्यामुळे आता सगळाच भाग असा आहे की 100% सगळीच लोक सगळ्या गोष्टी जे अंमलबजावणी प्रभावी करतात असं नाही आहे, पण मेजर लोक आता त्या अनुषंगानं काम करतात आणि ग्रामपंचायत सक्षम करण्याच्या दृष्टीनं आता ग्रामपंचायतीकडे डायरेक्ट निधी जो चालू आहे आता दिला जातो, हे आजपर्यंत इतिहासात कधी घडत नव्हतं. आता एक ग्रामपंचायत 40-40 लाख रुपये 15 वित्त आयोगातनं त्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत. अन्य योजनातले पैसे ग्रामपंचायतीला आले. ग्रामपंचायत हद्दीतलं एखादं काम जर असेल आणि ते ग्रामपंचायतीने आम्ही करणार, स्वतः ग्रामपंचायत करणार आहे म्हणजे तर प्रायोरिटी ग्रामपंचायतीला असते. त्यामुळं ग्रामपंचायत सक्षम झाली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचा विषय या त्या अभियानाचा पण आहे. विचारता येईल आम्हाला पण तेवढं आम्ही पाळतो. मनोज जरांगे पाटील आता आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला आणि आझाद मैदानात ते आंदोलन करण्याचा त्यांनी तयारी सुरू केली. मात्र आता काही वेळापूर्वी कोर्टाचा निर्णय आलाय की आझाद मैदानात त्यांना आंदोलन करता येणार नाही, तशी मनाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता मी कार्यक्रमात होतो, या संदर्भात तुमच्याकडूनच मला माहिती मिळालेली आहे आणि शेवटी न्यायव्यवस्था ही देशातील सर्वोच्च व्यवस्था आहे. जो न्यायव्यवस्था निर्णय देईल त्याचं अनुपालन करणं ही आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. मला वाटतं त्याचं अनुपालन होईल. सातत्याने जे काही यापूर्वी देखील आंदोलन केलं त्यावेळी देखील त्यांची समजूत काढण्यात होतं, ते आंदोलन थांबवलं गेलं होतं. आता देखील त्यांचं म्हणणं की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मुद्द्यावरती ते आंदोलन की हाच मुद्दा घेऊन ते आंदोलन करतायत. एक गोष्ट आपण याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की आपण साधारण आपल्या सरकारनं खास करून एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत किंवा देवेंद्रजी 14 ते 19 कालखंडामध्ये मुख्यमंत्री होते. त्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती असेल की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी घेतली आणि त्या अनुषंगानं मराठा समाजाला आरक्षण दिलंही. त्यातलं कोर्टामध्ये काय प्रॉब्लेम झाल्यानंतर पुन्हा मराठा समाजाला नव्यानं कायदा करून 10% आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणावर कुठेही कोर्टानं स्टे दिलेलं नाही, बॅन केलेलं नाही किंवा काही घडलेलं नाही. ते आंदोलन का करतात याच्या संदर्भात ते त्यांना मला माहिती नाही, पण आपण बघाल की जवळजवळ 1.5 लाख मराठा उद्योजकांना डायरेक्ट बिनव्याजी कर्ज देऊन उद्योग व्यवसायात उभं करण्याचं काम असेल. सारथीच्या माध्यमातून अनेक मराठा समाजातल्या मुलांना शिष्यवृत्तीचा आपण विषय आपण बघितला असेल किंवा फीच्या बाबतीतला आपण विषय बघितला असेल, ते होत असलेलं काम. अनेक विद्यार्थ्यांना MPSC UPSCच्या बाबतीत झालेली मदत असेल, अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी झालेली मदत असेल. आता मराठा समाज बांधवांच्या मुलांसाठी आता वसतिगृहाची व्यवस्था असेल
आजपर्यंत कधी घडलं नव्हतं कुणाच्या सरकारमध्ये. हे सगळं घडतंय हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आपण घडताना बघतो. आणि असं असताना 10% आरक्षण दिलेलं असताना आता जे भूमिका घेतात, का भूमिका घेतात माहिती नाही, परंतु एका व्यक्तीला टार्गेट करून, एका व्यक्तीवर या सगळ्या अटॅक करून आपण बघतो की हे चाललंय. त्यामुळे याला नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे हे त्यांना माहिती असेल, परंतु समाज बांधवांना अपेक्षित असणारं काम सरकार करतंय आणि त्या अनुषंगानं आपण त्याची अनुभूती आपण घेतो. आपण बघताना मुख्यमंत्री मोदयांच्यावर ज्या पद्धतीने देवेंद्रजींना व्यक्तिगतरित्या टार्गेट केलं जाते, जे एवढ्या खालच्या पातळीवरचं बोललं जाते, एवढ्या खालच्या पातळीवर मला वाटते हे समाज व्यवस्थेमध्ये हे योग्य नाही आहे. आपण शेवटी एक मुख्यमंत्री हा महाराष्ट्र राज्याचा चेहरा असतो आणि तो सगळ्यांना सोबत घेऊन काम करत असतो. व्यक्तिगत टीकेपेक्षा आपण त्यांनी केलेलं काम किंवा त्यांच्याकडे असलेल्या मागण्या आपण मागा ना, अवश्य मागायचा अधिकार आहे, परंतु ज्या पद्धतीनं हे चाललंय ते मला वाटतं तितकंच योग्य नाही. तुम्हाला असं वाटतं की ते जरांगे पाटलांना पुढे करून याच्यामागे दुसरं कोणी आहे ज्या त्याच्या माध्यमातून? नाही, याची कल्पना त्यांना असेल, मला माहिती नाही, पण जे चाललंय ते योग्य नाही आहे हे मात्र मी अगदी जबाबदारीने सांगेन. आणि आजपर्यंत मराठा समाज बांधवांना जे कुणी दिलं नाही ते सगळं द्यायचा आदरणीय देवेंद्रजींनी प्रयत्न केलेला आहे आणि याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. 10% आरक्षण पण आपण बघता की तिला कुठल्याही कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. आता कोर्ट स्थगिती देईल का, मग पुढं काय होईल का, या हिशोबाने आंदोलन करणं मला वाटतं ते तितकंच योग्य नाही. त्यात काय अडचणी आल्या तर सोडवायला सरकार सक्षम आहे. पण दुसरीकडे ओबीसी समाज पण आक्रमक होतो. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे जर आंदोलन केलं तर सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतंय, आम्ही पण याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने परत आंदोलन करू जर सरकारने या संदर्भात काही विचार केला तर. आणि मुळात आपण समजून घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेची प्रभावी अंमलबजावणी होत असताना आपण ह्या समाजव्यवस्था एकत्र राहाव्यात म्हणून हा घटनेचा गाभाच मुळ आहे की हे सगळी व्यवस्था एकत्रित राहावी, सगळ्यांना त्याचे अधिकार हक्क मिळावेत आणि ते घटनेनं आपल्याला दिलेले आहेत. तर त्या अनुषंगानं आता आपण बघतो की सगळ्या समाजामध्ये अस्वस्थता पसरवायची आणि या पसरवून स्वतःची राजकीय गणितं बसवायची. एका बाजूला मंडल कमंडलचे हातरा करायच्या, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीची भूमिका मांडायची, कधीतरी घटनाच हातात घ्यायचं आणि घटनेच्या बाबतीतली भूमिका मांडायची. मग घटनेमध्ये असणाऱ्या तरतुदी तुम्हाला का मान्य नाहीत, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे ना. त्यामुळं देशामध्ये अस्वस्थता पसरवायची आणि अशांतता पसरवण्याचा एक डाव या माध्यमातून आपण बघतोय की विरोधक म्हणजे आता पसरवताना दिसत आहेत. म्हणजे अगदी मतचोरीपासून सगळे विषय आपण जरी अनुभवले. त्यामुळे आता 9 महिन्यांना इलेक्शन झाल्यावर 9व्या महिन्यात त्यांना मताच्या बाबतीत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली. माझं म्हणणं येत आहे की आता राहुल गांधीजी बिहारमध्ये यात्रा काढतात किंवा आणि इकडे तिकडे यात्रा करू नका. पक्षातली अंतर्गत व्यवस्था सुधारावा ना, पक्ष संघटना सुधारावा ना. पक्षामध्ये बूथवर जाऊन काम करणारा, बूथवर जाऊन मताची नोंदणी करणारा कार्यकर्ता तयार करा ना, जो भारतीय जनता पक्षाने केला. अरे पॅरलल इलेक्शन आयोग ज्या पद्धतीनं नवीन मतदाराची नोंदणी करतं तेवढ्या किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक ताकदीनं भारतीय जनता पक्ष नवीन मतदाराची नोंदणी करतो. बोगस आहे का नाही हे तपासण्याचा अधिकार तुम्हाला आहे, पण ती व्यवस्था मी सांगितलं तुम्हाला की 9 मतदार नोंदण्याचं काम भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगा जेवढं करतं किंवा त्याच्या पुढे जाऊन भारतीय जनता पक्ष करतं आणि हे नवीन मतदाराची नोंदणी झाली पाहिजे, त्यांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे, या पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्ष घेतं. आणि ही मतं का वाढतात, मताची संख्या का वाढली, मतदार यादीमध्ये मतं का वाढली, हे आपण जमिनीवर राहिला, मतदार यादी नोंद केली किंवा नोंद होते हे माहिती असलं तर समजेल ना. हे विमानातनं खालीच येणार नाही. यांचा अजून पण 3 पराभव झाले, पाक देशातनं पक्ष नेस्तनाबूत झाला, तरी सुद्धा दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपली संघटना सुधारली पाहिजे, बूथ कमिटी भक्कम केली पाहिजे, बूथवरचा कार्यकर्ता भक्कम केला पाहिजे, कार्यकर्ता का सोडून जातो याचा अभ्यास केला पाहिजे. हे न करता आपण दुसऱ्या व्यवस्थेला दोष देणं हे मला वाटतं कसं योग्य नाही. जास्त चांगल्या पद्धतीने भाजप चांगलं बूथ लेवलला काम करते बिलकुल करतं असं माझं मत आहे, व्यक्तिगत मत आहे माझं. नव मतदार नोंदणीची प्रक्रिया भारतीय जनता पक्ष सक्षमपणे करतं.
करतं सक्षमपणे. मग आम्हालाही जबाबदारी असते, आम्हालाही टार्गेट असते की तुमच्या गावात जो मतनोंदणीचा मुलगा राहिलेला आहे किंवा जो नवीन मतदार वयात येतोय त्याचं मतनोंदणी पाहिजे. नाव नोंदणी करताना एक नाव 4 मतदाराच्या मतदान बूथवर असतं, हे कितपत योग्य आहे? बिलकुल चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की अशा अनेक दुबार मतनोंदणीचा विषय आहे. काहींचं मतदान मुंबईत आहे, काहींचं त्यांचंच गावी पण आहे, काही आता आपण बघितलं असेल. आता अनेक सगळं सांगतो, हे काही एक यंत्रणा नाही, एका ठिकाणी झालं असं घडत नाही, काही ठिकाणी होऊ शकतं. कारण तुमचं नाव 2 ठिकाणी आहे किंवा अन्य कोणाचं आहे. आपण बघितलं पृथ्वीराज चव्हाणांच्या जे एवढं मोठं भाषण देतात त्याच्यावर त्यांच्याच पुतण्यानं 3 वेळा मतदान केलंय, त्याचं नाव 3 वेळा मतदारात आहे. म्हणजे असं थोडी नसतं, मतदानच केलंय ते तर सोडून द्या, या आधी 3 वेळा नाव आहे वेगळा विषय आहे. 3 वेळा मतदान केलं. पण हे सगळं होत असताना निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला जातो विरोधकांकडून, याचा तुमचं मत काय? आता मला एक सांगा, लोकसभेच्याही घेतला का आक्षेप? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 9 सीटा निवडून लोकसभेला निवडून आल्या, तेव्हा हे तर जयघोष करत होते ना, तेव्हा कधी आक्षेप नाही घेतला नाही, बरोबर ना? म्हणजे न्यायव्यवस्थेने एखादा निर्णय त्यांच्या बाजूने दिला की न्यायव्यवस्था जिवंत आहे, एखादा निर्णय न्यायव्यवस्थेने त्यांच्या विरोधात दिला की न्यायव्यवस्था मॅनेज आहे. अशा पद्धतीची भूमिका घ्यायची हे बरोबर नाही ना. म्हणजे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, आपण जिंकला, कर्नाटक जिंकलं, पण असं वाटतं का SIR आता करायला पाहिजे हे इलेक्शन? बिहारमध्ये जे चालू आहे तपासण्या, महाराष्ट्रात केल्या पाहिजे हे इलेक्शन सुरू वाटतं का? कुणी अडवलंय तपासण्या करायला? मला काही समजतच नाही आहे. कुणी अडवलं तपासण्या करायला? सातत्याने ही प्रक्रिया चालू आहे, सातत्याने ही प्रक्रिया चालू आहे की ते कुणी अडवले तेव्हा. त्यामुळे यांना एक विषय मला जबाबदारीने सांगायचं की एका मतदारसंघामध्ये 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 15,000 नवमतदार नोंदणी झाली. तर का झाली हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच वेळी काही लोक ज्यांची डेथ झाली ते मतदार यादीतनं कमी झाले. पण हे 15,000 नवीन मतदार आलेत, हे मतदार यादी वाचली तर कळेल ना, या मतदार यादीवर काम केलं तर कळेल ना, बूथवर कार्यकर्ता असला तर कळेल ना, BLOला कधी भेटला तर कळेल ना. ही यंत्रणाच काँग्रेसची संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे खाली जमिनीवर त्यांची यंत्रणाच नसल्यामुळं ती यंत्रणा संपुष्टात आली. त्यामुळे अचानक फक्त यादी 5 वर्षांनी पुन्हा यादी बघितलं मतदार यादीत नावं तर नवीन वाढणार ना. नवीन माणसं जन्माला येतात, नवीन माणसं 18 वर्षाची होत आहेत, तर ती येईल ना. 5 वर्षांनीच यादी ह्या निवडणुकीची त्या निवडणुकीला बघितली तर कसं समजेल? भारतीय जनता पक्ष मतदार यादीवर बूथवर सातत्यानं काम करत असते आणि त्यामुळे ही व्यवस्था मजबूतीने उभी राहते. साताऱ्यात तुम्ही मकरंद पाटलांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेतल्यामुळे एक वादाची मकरंद पाटील असं म्हटलं की वाई मला नेहमीच वाढीव मतांनी निवडून देतो, मी काही 2-3 हजाराच्या मतांनी निवडून आलो नाहीये. ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी मला जायला लागेल आणि मी जाणार. ते त्यांचा पक्ष वाढवतात, मी माझा पक्ष वाढवतो. त्यामुळं कुणी कुणाला असुरक्षित वाटून घ्यायचं अजिबात कारण नाही. कोण किती मताने निवडून आले हे निवडणूक आयोगाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. मी पण 50,000 मतांनी निवडून आलेलो आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं किंवा मी 2,000 आलो का 3,000 आलो, पण मी एक सांगतो आपल्याला की मी संस्थानिकाचा मुलगा आलेला आहे. मी राजा महाराजांच्या कुटुंबात आलेलो आहे. सामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी राजकारणात समाजकारणात आलो. 2009, 2014, 2019, 2024 सातत्याने निवडून आलो आणि आल्यानंतर या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून आज राज्यामध्ये काम करतो. त्यामुळे ह्या गोष्टी तर मला ज्ञात आहेत, कोण किती मतं निवडून आलं, कोण काय झालं. अधिकचं म्हणणं माहितीत काय सगळं अलबेल दिसत नाही. अजिबात नाही, सगळं व्यवस्थित चाललंय. सगळ्यांना आपापले पक्ष वाढवायचं समजून घ्या. सगळ्यांना आपापले पक्ष वाढवण्याची मुभा आहे, त्यांनाही पक्ष वाढवण्याची मुभा आहे. ते आता मानमध्ये माझ्या आले, त्यांनी पक्ष वाढवलेला आहे. पण पक्ष वाढवला का नाही याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण ज्यांचा प्रवेश घेतला ते अगोदर कुठं होते ना आता कुठं आले, उगाच आपलं नाटक म्हणून प्रवेश घेण्यात काही पॉईंट आहे. ते होते कुठं, तिथंच होते. ते माझ्या विरोधातच काम करत होते, माझ्या विरोधातच होते. अशाच माणसाचा प्रवेश आपलं काहीतरी दाखवायचं, मी तिथं आलो म्हणून इथं येऊन प्रवेश घेणं काय. आता जो कोर्टाचा निकाल आलाय
रायदे पाटलांची जी प्रतिक्रिया आली त्याचं म्हणणं की हे सगळं षडयंत्र फडणवीसांचं आहे, फडणवीसांनीच हा सगळा खेळ केलाय आणि त्याचं षडयंत्र आम्ही तोडायला खंबीर आहोत. मी या विषयावर मी माझं मत काय म्हणणार आता. त्यांना जे वाटतं ते त्यांचं मत आहे, पण मी तुम्हाला सांगतो की या देशातली न्यायव्यवस्था आहे आणि न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे आणि मला वाटतं न्यायव्यवस्थेचा सन्मान तुम्ही केला पाहिजे, मी केला पाहिजे आणि जे बोलतात त्यांनी केला पाहिजे. भाजपचे आमदार काल सदाभाऊ पुण्यात होते आणि गोरक्षकांनी खरं तर त्यांच्या खूप वादावादी झाली, धक्काबुक्की झाली सदाभाऊंना. काल त्यांचं म्हणणं होतं काल ते ठिय्या आंदोलन करत सिंहगड रोड पोलीस स्टेशनला बसले. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली की गोरक्षकांच्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे, कारण बोगस गोरक्षक बोलतात आणि थेट मारहाण करता येते. नाही बरोबर आहे. आता तो सदाभाऊंचा तो व्यक्तिगत विषय आहे. त्यांनी काय म्हणजे मला त्यांचा त्या संदर्भात मी माहिती घेतलेली नाही की ते त्यांचं काय झालं किंवा त्या विषयावर मी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमात होतो. सकाळी रात्री उशिरा पुण्यात पोहोचून सकाळी या कार्यक्रमात आहे. मी माहिती घेऊन त्याबद्दल सांगेन, पण मी एक क्लिअर सांगतो की गोरक्षण करणं ही आमचा भारतीय जनता पक्षाचा मुख्य विषय तर आहेच. गोरक्षण झालं पाहिजे या बाबतीत आम्ही कुठलीही तडजोड केली नाही, करणार. पण त्याआडून जर कोण काही चुकीचे कामं करत असतील तर त्याचे समर्थन कोण करणार नाही. परंतु गोमातेला आपण माता मानतो, तिचं संरक्षण झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. तयारी लागली गोरक्षणाच्या अनुषंगाने सांगतो, गोवंश हत्याबंदी ग्रामीण भागामध्ये असे प्रश्न आले की गायांची नवीन वासरं जी तयार होतात ती एक 8 दिवस 7 दिवस 5 दिवस झाले की मोकळी सोडून देण्याचा प्रकार खूप वाढलेला प्रचंड प्रमाणात. म्हणजे तुम्ही जर कुठल्याही गाव खेड्यात गेला ना तरी अशी प्रचंड कोवळ्या वासरांची संख्या ती मोकळी सोडून देतात लोक, कारण तिचं पालन पोषण करत नाही. समजा ते जर घोडे असतील म्हणजे नर असतील तर पाळत नाही. ह्या समस्या पण गव्हर्नमेंटने तोडगा काढला. ही ग्रामीण भागाची समस्या तयार झाली. बिलकुल तुम्ही म्हणता ते खरं आहे. म्हणूनच गोशाळेचं निर्मिती होते. गोशाळेला आपण सरकार नवीन गोशाळेला मंजुऱ्या देते आणि त्या ठिकाणी त्यांचं रक्षण केलं जाईल, त्यांचं पालनपोषणही केलं जाईल अशा पद्धतीची भूमिका सरकारच्या माध्यमातून आपण घेतोय. त्याची संख्या वाढवायला लागली तर वाढवू, परंतु या संदर्भात संख्या वाढवायला लागेल अशी परिस्थिती आहे, दिसते आता. त्याही संदर्भात सरकार विचार करतो. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक काही महिन्यावर तुमच्यावर मोठी जबाबदारी पक्षी महाराष्ट्रात आहे, त्याची तयारी सुरू केली तुम्ही? तयारी कुणाला करायला लागते जो तयारीत नसतो त्याला. भाजप कायम तयारीत असतो. 5 वर्ष काम करतो, बूथवर काम करतो, जनमानसात काम करतो. त्याला वेगळी तयारी करायची गरज लागत नाही. भारतीय जनता पक्ष हा सातत्यानं काम करणारा, जनमानसात असणारा, सातत्यानं बूथवर काम करणारा आणि सातत्यानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणारा पक्ष आहे. त्यामुळे उद्या निवडणूक लागली काय, 8 दिवसांनी लागली काय, 8 महिन्यांनी लागली काय, निवडणुकीची सातत्यानं तयारी लागेल. आता काय नाही, डिसेंबरच्या सगळ्या निवडणुका संपतील. आता जिल्हा परिषद तर 2-4-5 दिवसात प्रक्रिया चालू. प्रयत्न तर आहे. अगदी फार पुढे गेलं तर 15 दिवस, इकडे तिकडे 15-20 दिवस यापेक्षा नाही. आता हे सगळं जे आहे त्याच्यावर सरकारमध्ये निर्णय घेणारी वेगळी व्यवस्था आहे. पण मी जनरल मी सांगतो की सरकार आमच्या भारतीय जनता पक्षाचा जो विषय आहे, आमच्या नेतृत्वाचा विषय, तो डिसेंबरच्या निवडणुका संपवा या पद्धतीनेच तयारी चालू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.